नमस्कार मित्रांनो. निर्मलचा ब्लॅक ग्रॅम आपण गेलतो, म्हणजे उडीदाणा गेलतो. उडदाचं पीक चांगलं आहे, निर्मलचं चांगलं आहे, एक नंबर क्वालिटी आहे. आणि ह्याचं काय जे उत्पन्न जे आहे ते पाठीमागले आपण ह्याच्या आधी काय केलं नव्हतं, पण आपले माझं दाजी वगैरे वगैरे बाकी जी कंपनी आहे, मित्र कंपनी वगैरे, तर ह्यांनी केलं होतं. तर ह्यांच्या माध्यमातून आपण काय केलं, ह्यांना विचारून हेच बी घेतलं. आता दुकानात भरपूर फिरलो आज. अक्षरशः एखादा दुकानदार मला म्हणला, आता हे तुम्हाला त्याचं नाव नाही सांगत, पण टेमुनीमध्ये हा प्रकार घडला आहे आज. तर मला म्हणले तुम्हाला निर्मलचं हे उडदाचं बी देतो, पण तुम्हाला ह्याच्याबरोबर मकाची पिशवी तुम्हाला घ्यावं लागेल, तर तुम्हाला मी उडदाचं बी द्या. आता ह्याला कुठं काय लिंकिंग नाही, काय नाही, काय सुद्धा विषय नाही. मी चौकशी बी केली, कृषी सहाय्यक साहेब आमच्या मॅडमला फोन केला, त्यांना विचारलं बाबा मला असं काय आहे का, तर ते म्हणले असं काय नाही. आणि त्या माणसाला सुद्धा हे कळावं, जर समजा मी त्याचं नाव घेतलं तर जी काय कारवाई आहे ती सुद्धा होऊ शकते, पण आपल्याला त्या लफड्यात त्या फायद्यात पडायचं नाही. पण असं होतंय, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक घेताना हे करून घ्या. तर ही उडदाचं बी आणलंय आज. आणि तुम्हाला सांगतो, जे आता मी बऱ्याचशा मी बॅगा बघितल्या, बऱ्याचशा कंपन्याच्या बघितल्या, तर आपण काय करायचं, पाठीमागल्या बघूया अशी बॅग फिरवायची. अशी बॅग फिरवल्यानंतर हो का इथं ह्या कोपऱ्यात असं एक चौकोन QR कोड आहे, हा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ब्लॅक आहे म्हणजे 2 नंबर आहे का ओरिजिनलच खरंच कंपनीचं ते बियाणं आहे ते ह्याच्यावरून कळतंय बऱ्यापैकी. तर तुम्हाला सांगतो, इथं नाव येतं वर, पुन्हा इथं बघा पहिल्यांदा लेबल नंबर येतो, लेबल लॉट नंबर येतं, डेट ऑफ टेस्ट येतं, डेट ऑफ पॅक येतं, व्हॅलिड ऑफ, म्हणजे ही तर जी माहिती आहे ती आपल्या ऑनलाईनच्या ह्याला दिसते. तर ह्याच्यावरनं आपण सगळं इथलं नंबर, पुन्हा इथली तारीख, ही कधी वाजता, हे सगळं त्याच्यावरती आपण बघायचं का, हे गरजेचं आहे. आपण पण तेवढं आता थोडंसं काय म्हणायचं, थोडं सुधारित झालं पाहिजे. जरी समजा एखाद्या वडील बाबा समजा त्यांना लिहिता वाचता येत नसेल, तर त्यांच्या मुलानं किंवा त्यांच्याबरोबर त्यांनी सुद्धा जाणं गरजेचं आहे. कारण ही आपली फसवणूक जर थांबवायची असेल तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात आपण हे असं ओरिजिनल, आता डुप्लिकेट बिलं पण देते ती कच्च्या ह्याच्यावर लिहून. तर ही GSTचं बिल आहे, म्हणजे GST नंबर, त्याचा लायसन नंबर, अजून त्याचं नाव, सगळं म्हणजे बाकी ज्या दुकानाच्या डिटेल असते त्या, हे असं बिल पण घेणं गरजेचं आहे. आणि मग होतंय काय माहिती आहे का, मग अशी फसवणूक झाली, बी हलकं वापरलं की त्याच प्रकारे म्हणजे त्याला जसा काही रिझल्ट मिळायचा ती मिळत नाही. तर हे आज आपल्याला ताजा आणि खरोखरचा आलेला अनुभव टेंभुर्णीमधला, टेंभुर्णी माढा तालुका, जिल्हा सोलापूर. तर तुमच्या पण भागात जर काय असं होत असेल तर तुम्ही पण जागरूक होऊन अशा प्रकारे असं चेक करायचं, असं बघायचं, जे काय असतं त्याकडे वेळ असतं.